आणि गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्या टप्प्यात पार पडत असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे सगळे पक्ष रॅलीज काढतायत। या रॅली दरम्यान विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे। आज जो आहे गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचा शेवटचा प्रचाराचा दिवस आहे आणि भव्य अशा स्वरूपामध्ये जे आहे काँग्रेसने आजची शेवटची रॅली काढली आहे। आपल्यासोबत विरोधी पक्ष नेता आहेत, त्यांच्याशी आपण जाणूया। भाऊ, आज शेवटचा दिवस आहे, जोरात आज प्रचार सुरू केला, आपण नृत्य देखील केलेलं आहे, काय सांगा? जनतेचा आशीर्वाद आणि मोदी सरकार विरुद्ध लाट, कारण 10 वर्ष जनतेची फसवणूक या सरकारने केलेली आहे। म्हणून या प्रचाराचा शेवटचा दिवस जनसागर उलटलेला आहे, जनसागर। आणि हा जनसागर हा काँग्रेस आणि इंडिया आघाडी यांच्या विजयाचा हा खरा म्हणजे पुरावा आहे। हे एक जनसागर साक्ष आहे की आपण यामध्ये जनतेने ठरवलं आहे की इंडिया आघाडीला निवडून द्यायचा, देशात सत्ता परिवर्तन करायचा। आणि मला पूर्णतः विश्वास आहे की आम्ही ही निवडणूक किमान 2 लाख मतांनी जिंकणार, अशा प्रकारचं एकूणच चित्र आहे। विदर्भाचं चित्र नेमकं कसं असणार आहे काय? नाही, सर्वत्र मोदी सरकार विरुद्ध लाट, जुमलेबाजी नहीं चलेगी, हे आता जनतेने ठरवलं आहे। म्हणून विदर्भातल्या पहिल्या फेजमधल्या 5ही जागा इंडिया आघाडी जिंकत आहे आणि तो कौल जनतेने इंडिया आघाडीला देण्याचं मान्य केलं। रॅली आहे त्याला आज विजय वडेट्टीवारांनी संबोधित केलं आहे। मोठ्या प्रमाणात जे आहे या भागातील जनता आहे ते आता एकत्रित झालेलं आहे।